खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी। तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आणि ज्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत होत्या, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होत्या, तर ती तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो जमा होणार आहे। त्या संदर्भात राज्य शासनाकडून एक जी.आर. सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर हा जी.आर. कशा संदर्भात आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर लाडक्या ताईंनो, हा जो जी.आर. आलेला आहे काल, तो पहिला जी.आर. आहे। त्यानंतर दुसरा जी.आर. प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर तिसरा जी.आर. प्रसिद्ध होईल। एकूणच तुमच्या खात्यात पैसे यायला किती वेळ लागणार आहे, जी.आर. मध्ये काय माहिती दिलेली आहे ते सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच सोबत ज्या महिलांना जून जुलै महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं होतं, त्यांच्या खात्यावर जून आणि जुलै महिन्याचे पैसे आले नव्हते, त्यांच्या संदर्भात सुद्धा एक जबरदस्त माहिती आलेली आहे। ऑगस्ट महिन्यात तरी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे का? कारण त्यांच्या सुद्धा निकषाची तपासणी ही जवळपास पूर्ण झालेली आहे। अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या घरी जाऊन निकषाची तपासणी केलेली आहे, अर्जाची पुनर्तपासणी झालेली आहे। तर आता अशी माहिती समोर येत आहे का त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात सुद्धा काय माहिती आहे ती समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की लाडक्या बहिणी या ऑगस्ट हप्त्यासोबतच सप्टेंबर हप्त्याची सुद्धा वाट पाहत होत्या। त्यांना असं वाटत होतं आणि काही प्रसार माध्यमांनी सुद्धा अशी माहिती दिलेली होती की ऑगस्ट सोबतच सप्टेंबरचा सुद्धा हप्ता हा एकत्रितपणे म्हणजे 1500 ऑगस्टचे आणि 1500 सप्टेंबरचे असे 3000 रुपये एकत्रितपणे मिळेल काय? त्यानंतर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न सुद्धा होता की या महिन्यात आम्हाला जो वाढीव हप्ता मिळणार होता 1500 वरून 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं तत्कालीन सरकारने, पण आता तो वाढीव हप्ता मिळायला अजून वेळ लागत आहे। तर या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट हप्त्याला उशीर होत असल्या कारणाने त्यांच्या मनात अशी शंका येत आहे की या महिन्यात तरी आम्हाला वाढीव हप्ता हा मिळणार आहे का? त्यासोबत ऑगस्ट हप्त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे, कोणत्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे आणि ऑगस्ट महिन्यात सुद्धा काही महिला अपात्र होणार आहे काय? तर एकूणच तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील तर त्या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठीच बनवलेला आहे, तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते। आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्णपणे पाहिला तर तुमच्या काही जे शंका असतील, मनातले जे काही प्रश्न असतील, त्या तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवीन अपडेट आलेली आहे त्या संदर्भात एक सविस्तर माहिती पाहणार आहोत। आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची जी का सर्वात मोठी अपडेट आहे, जो जी.आर. आलेला आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम लाडक्या ताईंना, तुम्हाला जर आजपर्यंतचे जुलैपर्यंतचे जर पैसे मिळाले असेल तर त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा 13वा हप्ता तुम्हाला जमा झाला होता का? आणि ज्या महिलांना जमा झाला नव्हता त्यांनी सुद्धा नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही। त्याचसोबत खाली एक हाईपचं बटन येत असते, ते हाईपचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका। तर लाडक्या ताईंनो, जो जी.आर. प्रसिद्ध झाला होता तो जी.आर. 9 तारखेला प्रसिद्ध म्हणजेच कालच्या दिवशी प्रसिद्ध झालेला आहे। तर हा एकच जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। त्यानंतर पुन्हा 2 जी.आर. प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर जी सर्व कार्यवाही पूर्ण होऊन तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। या जी.आर. मध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण वाचून घेऊया एकदा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ, सर्व माहिती समजून जाईल। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, हा जी.आर. कालच्या रोजी प्रसिद्ध झाला होता, म्हणजेच 9 सप्टेंबर 2025 रोजी हा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून हा जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे। तर शासन निर्णय काय म्हणतो? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती या घटकांकरिता 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता पाहून घ्या किती निधी मंजूर केलेला आहे, तर 3960 कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्यानंतर लाडकी बहीण योजनेकडे हा निधी किती पाठवला गेला आहे ते सुद्धा पाहून घ्या। 344 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। म्हणजे हा निधी महिला व बालविकास विभाग यांना लाडकी बहीण योजनेत टाकण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, सर्वात महत्त्वाचा विषय आहे
की हा निधी जो आहे तो अनुसूचित जाती या घटकांकरिता आलेला आहे, तर त्यांना हा निधी वाटपासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पाहून घ्या कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आणि कधी मिळणार। तर पाहून घ्या हा निधी जो आहे तो 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग व महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। म्हणजे आता पाठवण्यात आलेला आहे तर 10 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होण्याची एक शक्यता होती। तर आता पाहून घ्या हा निधी आज जाहीर करण्यात आलेला आहे। तर आजपासून 5 दिवसाने किंवा 6 दिवसाने म्हणजे 15 ते 16 तारखेच्या जवळपास तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे। हा एकच जी आर सध्या प्रसिद्ध झालेला आहे, असे 2 जी आर प्रसिद्ध होणार आहे। हा जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यानंतर दुसरा जो मोठा जी आर निघत असतो तो महिला व बालविकास विभाग या विभागाकडून निघत असतो। आणि त्यानंतर पाहून घ्या एक तिसरा सुद्धा जी आर निघतो आणि 3 जी आर निघाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होत असतात। तर पाहून घ्या हे पैसे आता कोणाला मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही या संदर्भात माहिती थोडीफार दिलेली आहे, ते सुद्धा आपण आता बारकाईने वाचून घेऊया। तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताच होईल याची दक्षता घ्यावी। म्हणजे हा जो निधी पाठवण्यात आलेला आहे 344 कोटी रुपयांचा जो निधीचं वितरण आहे, तर या निधीचे वितरण फक्त अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातीलच लोकांना होणार आहे। बाकीचा जो जी आर आहे तो यायचा अजून शिल्लक आहे। त्यानंतर पाहून घ्या सामाजिक न्याय व विशेष न्याय विभाग व विशेष सहाय्यक विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीच्या योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी। तर पाहून घ्या ज्या महिलांना श्रावण बाळ अनुदान मिळत असेल, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ निराधार योजनेचा जर लाभ होत असेल तर त्यांना आता हा निधी मिळणार नाही, लाडकी बहीण योजनेचा त्यांना लाभ होणार नाही, याची दक्षता घ्यावी। तर आपल्या चॅनलवर 100% खरी आणि चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, महत्त्वपूर्ण माहिती सोबत। तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा। जय महाराष्ट्र।